जांभळे कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे. श्री काळामादेवी विकास सेवा संस्थेची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील श्री काळामादेवी विकास सेवा संस्था ही गावाच्या आर्थिक प्रगतीसाठी गेले 3 दशके अखंड कार्यरत आहे. या संस्थेची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साहात पार पडली. चेअरमन भागोजी ढवण यांनी अध्यक्षस्थानी राहून मार्गदर्शन केले, तर सचिव बाजीराव पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. गावातील ज्येष्ठ नेते कैलासवासी भागोजी गुरव व भागोजी ढवण यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या या संस्थेने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणली आहे. संस्थेची प्रगती अधिक भक्कम व्हावी यासाठी संचालक मंडळ सातत्याने कार्यरत असल्याचे चेअरमन ढवण यांनी यावेळी नमूद केले. सभेत चर्चेत सहभागी होताना मानवाड गावचे युवा नेते प्रकाश दाभोळकर यांनी ठोस मागण्या मांडल्या. त्यात संस्थेच्या कार्यक्षेत्रात फक्त गावातील सभासदांचा समावेश करावा, शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा कर्ज पुरवठा व्हावा, संस्थेची इमारत दर्जेदार व्हावी, तसेच इतरत्र कर्ज घेणाऱ्या पण संस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करावे यावर त्यांनी भर दिला. या मागण्यांवर संचालक मंडळ गंभीरपणे विचार करून संस्थेचा हिताचा निर्णय घेईल असे चेअरमन ढवण यांनी स्पष्ट केले. यावेळी विलास खापणे, गंगाराम खापणे, राजाराम पवार, यशवंत खापणे आदींनी सभेतून सभासदांना अधिकाधिक कर्ज पुरवठा करण्याचा आग्रह धरला. इमारत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आल्यावर वादविवादाचे सूर उमटले. मात्र संचालक नाता खापणे, दिलीप गुरव, भागोजी खापणे यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन परिस्थिती सुरळीत केली. सहाय्यक सचिव तातोबा पाटील यांनी संस्थेला यावर्षी 5.5 लाखापेक्षा अधिक नफा झाला असून सभासदांना 7% लाभांश दिला जाणार असल्याची माहिती दिली. सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. त्यात पांडुरंग ढवण, दगडू पावसकर, चंद्रकांत दाभोळकर, आबासू पाटील, रामचंद्र पाटील, विलास गुरव, जयराम खापणे, उमाजी गुरव, आनंदा कदम, भगवान पाटील, अनिल पवार आदींचा सहभाग होता. सहकारातून आर्थिक उन्नती साधता येते. गावाच्या विकासासाठी सहकार हीच खरी किल्ली आहे याचा प्रत्यय या सभेतून पुन्हा एकदा आला. जांभळी कासारी न्यूजसाठी मानवडहून राम करले.